नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, हेम हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना बेट या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? हळूहळू होत जाणारा बदल शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, अंग धरणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, अंग धरणे। बघा, अंग धरणे म्हणजे बघा लठ्ठ होणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द? बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा, अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। बघा, आपल्याकडे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे अतिसंभाव्य 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा, त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। संत रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा त्याला। बघा, या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला सांगायची, त्याला। बघा, त्याला बघा या शब्दाचे बघा सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, मी कादंबरी वाचत होतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा। बघा, मी कादंबरी वाचत होतो वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, विद्यार्थी। बघा, या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी। बघा, विद्या प्लस आर्थी, विद्यार्थी म्हणजे बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची आहे। गायीने। बघा, गायीने अधोरेखित शब्द आहे गायीने। बघा, ने ए शी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष। बघा, अव्ययभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावरचं ते शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील
आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? बघा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे बघा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये विचारले, अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असणारी बघा नदी म्हणजे बघा दमणगंगा ही नदी कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडची या ठिकाणी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सलमान रश्दी मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज पद्धती स्वीकारणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य म्हणजे बघा राजस्थान हे राज्य पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा लोकशाही विकेंद्रीकरण यांची बघा शिफारस वसंतराव नाईक या समितीने केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी केले होते? बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणचे नेतृत्व त्यांनी हे केले होते? बघा त्यांनी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा त्यांनी लखनौ येथील त्या नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कोलार ही सोन्याची खाण कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, तुतीकोरीन हे भारतामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, तुतीकोरीन बघा हे भारतामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरचं बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दिल्ली या ठिकाणी बघा तिहार जेल आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला बघा मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखले जाते? मुक्त बंदर बघा कांडला बघा हे बंदर बघा गुजरात या राज्यामध्ये आहे. हे बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सर्वाधिक बघा जिल्हे असणारं राज्य म्हणजेच बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऊस लागवडीचं सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे?
बघा ऊस लागवडीचं बघा सर्वात जास्त क्षेत्र हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा आगरताळा बघा हे कोणत्या एका राज्याची राजधानी आगरताळा बघा आगरताळा बघा हे शहर त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी म्हणजे बघा नर्मदा नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक पावसाचे बघा ठिकाण असणारे मौसिनराम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण मौसिनराम आहे। तर मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे तर ते मेघालय या राज्यामधल्या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी बघा या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अज्ञातवासी बघा खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी बघा अज्ञातवासी बघा दिनकर गंगाधर केळकर यांच्या या ठिकाणी या कवीचं टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष कोणत्या एका घटनादुरुस्तीने करण्यात आली होती बघा मतदान करण्याची पात्रता 21 वरून बघा 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केली बघा 61व्या घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 40 बघा मूलभूत कर्तव्य बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये सन 1976 या वर्षी तो करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे बघा Fe लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता बघा सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वात हलका धातू म्हणजे बघा लिथियम हा धातू सर्वात हलका तो धातू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे प्रभाकर या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे बघा भाऊ महाजन यांनी बघा ते सुरू केलेलं साप्ताहिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणूस जेव्हा जागा होतो बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव बघा यशवंत या ठिकाणी दत्तक पुत्रांचे नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो बघा मलेरिया बघा या रोगामध्ये रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता बघा 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार तर या ठिकाणी राज्यपाल यांना असतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं बघा कलम 52 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 50 बघा गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे गीतांजली बघा हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर रवींद्रनाथ टागोरांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो बघा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहे. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.